आणि या सशानं आपल्यासोबत असं काही कांड केलं सांगतो तुम्हाला. डायरेक्ट पाहून जात होता तो व्हिडिओ पुरा पान आपल्याला फॉलो करून टाका. कारण हा हिरीत पडला होता पण आपण ना कळालं तर बरा झाला, त्याचा जीव वाचला बिचाराचा. पा किती छान आहे तो. म्हटलं जाऊ द्या, काही असो की नसो, जीव तो वाचला बिचाराचा. नमस्कार मित्रांनो, मी तुषार आणि परत एकदा आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज असा विषय झाला की आपल्याला चांगला नव्हतं लागत, म्हणून आज 10 वाजता उठलो डायरेक्ट झोपेतून. म्हटलं बेकार आहे बा, आज आपण 10 वाजता झोप घेतली डायरेक्ट. म्हटलं आता येर तरी उशीर झाला, डायरेक्ट अंगात धुवून घेऊ आता. तेवढा ताई म्हणे लवकर अंग धुऊ, आपल्याला गहू वाहू घालणार. म्हटलं गहू बादमध्ये वाहू घालू, पहिले आपलं घोटभर चहा तर पिऊन घेऊ. फटाफट चहा पिऊन घेतला. चहा पेन झाला तर इकडे डाला रेडीच होता आपल्यासाठी. म्हटलं बेकार आहे भाऊ, काही ना काही काम निघतेच आपल्या मागे. जाऊ द्या म्हटलं, ते तरी बरं झालं, आज काही हार्ड काम नव्हतं. पहिले तर सलापुरीन गहू वाहू घातले फटाफ. घरापुढेच वावर आहे भाऊ आपलं, पाहू शकता तुम्ही. आणि तो ससा पाहून जायचा विषय असा काही झालता नाही, पण आपण त्याला हात लावलता म्हणून तो घाबरत होता. आता तरी कमी घाबरते, पहिले तर असा घाबरत होता काय सांगा तुम्हाला. जाऊ द्या भाऊ, कसा बी असो, बिचाराचा जीव वाचला हेच महत्वाचं झालं. तो ससाही म्हणत असेल काय बोर करू राहिला हा आले का. तेवढ्यात बाबा म्हणत जाय तू आत्याला सोडून शेंब्याला. म्हटलं टी शर्टनं थंडी वाजून शर्ट घालून घ्यायला पुरते. आपलं शर्ट घातलं, मग निघलो शेंब्याला जायसाठी. मग पोहोचलो शेंब्यात तर पोहोचलो, पण अर्धा घंटा ऑटोनी भरलं. मग आत्याला द्यायला बसून आपण चाललो गेलो घरी. मग पोहोचलो घरी आणि डायरेक्ट दिली आपली गाडी गोडाऊन मध्ये लावून. पहिले ते गाडी गोडाऊन मध्ये लावून दिली. मग म्हटलं चला आपण थोडेसे व्हिडिओ वगैरे शूट करू. व्हिडिओ तर शूट करायला आलो, पण काही सुचत नव्हतं काय व्हिडिओ शूट करा. व्हिडिओ शूट करता करता डायरेक्ट अंधारच पडलता आपल्याला. कोणते व्हिडिओ शूट केले दिसतीनच तुम्हाला. ते आजच्यासाठी एवढं भेटू परत दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या.